हाय नमस्कार, कसे आहात सगळे. तर पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी तुमचा लाडका सागर संजय शेवाळे. सो आपण हा ब्लॉग यासाठी बनवत आहे की मी आज एक विशेष गोष्ट घ्यायला चाललोय. सो ते तुम्हाला कळेलच कंटिन्यू करतात की मी काय घ्यायला गेलेलो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगेलच जी गोष्ट मी घ्यायला चाललोय ती घेतल्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगेलच काय काय करणार आहे, काय किती काय खर्च येईल वगैरे. सो मी अजून माझे भाऊ वगैरे येणार आहेत, त्यांच्याशी तुमची ओळख करून देईल, माझ्या फॅमिलीशी पण ओळख करून देईल. आपण कंटिन्यू करूया. तर हाय गाईज, मी आता ट्रेनमध्ये आहे. तर मी निघताना काय शूट केलं नाही, मग आता करतो आहे. सो आता आम्ही चाललो आहे सानपाड्याला गेल्यानंतर माझा भाऊ आणि अजून एक भाऊ आहे, तो हे माझे पप्पा आहे करा, काय करा, माझी मम्मी. तर माझे मम्मी पप्पा तुम्हाला तर भेटवले. आता माझ्या भावांना, दोन्ही भावांना भेटत होतो. तर आता आम्ही ट्रेनमधून उतरलोय. तर आता आम्ही चाललोय जी वस्तू आम्हाला घ्यायची आहे त्यासाठी. खूप एक्साइट आहे मी, कारण की यासाठी नाही की मी ती वस्तू घेतोय याच्यासाठी एक्साइट नाही आहे. मी एक्साइट आहे की मी ती वस्तू घेऊन नुसतं इकडे तिकडे फिरण्यासाठी नाही, तर मी एक माझ्या कष्टासाठी घेतोय. सो मी खूप त्या गोष्टीसाठी खूप हॅपी आहे आणि माझे आई वडील पण खूप हॅपी आहेत की मी ह्या वयात काहीतरी करतोय. सो आमचे दोन करण अर्जुन आलेले आहेत. दोन करण अर्जुन तर खरेदी करत बसले, दिवाळीची खरेदी. मोल रतन आमचे दोन, करण अर्जुन, आणि ते तिकडे मम्मी पप्पा येतात. चामडी चमकते उन्हात लकला. तर आता राहुल आणि सोन्या हे भेटलेले आहेत. हा तर राहुल, मी बोललेलो माझा भाऊ मला भेटतो बोललेलो. हा राहुल आहे का तो, आणि हाय जितेंद्र, जितू भाई माझा छोटा भाऊ. तर याचा पण मी बोललेलो येणार होतो मी व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला भेटवणार. तू भेटवलं आमचे दोन अनमोल करण अर्जुन. आता आम्हाला खूप असं असतं, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. अस्वस्थ वाटतंय आणि तहान पण लागतं. आता आम्हाला खूप असं मग आम्ही विचार केला की उसाचा रस प्यायचा. तो उसाचा रस पितो आम्ही. सगळेजण या उसाचा रस प्यायला. या उसाचा रस प्यायला. तो उसाचा रस आणि ऊन. थंड थंड उसाचा रस मस्त.
आमचा आता उसाचा रस पिऊन झालेला आहे, तर आम्ही आता चाललो आहे. आम्हाला जी वस्तू घ्यायची आहे तिकडे. हे बाईक काढतायत. ए लवकर भेटा रे तिकडे. भेटू आपण तिकडे डायरेक्ट. तिथे पोचलोय. तो सगळे आम्ही पोचलोय आणि बघायचं आहे कुठे पोचलो आम्ही. बजाज. दाखवू आम्ही काय घेतोय काय नाही. तोपर्यंत कंटिन्यू. हाय मित्रांनो, आपण गेलतो तिथं काम तर मोस्टली झालंयच. फक्त आता जे पाहिजे ते उद्या भेटणार आहे. जी गोष्ट पाहिजे ती उद्या भेटणार आहे. सो तिथून निघताना आमची गाडी बंद पडली आणि माझा भाऊ आणि दुसरा एक भाऊ आहे, तो गाडी घेऊन आलेला. पण ती लोक जर गेले घरी आणि गाडी बंद पडली तर मी धक्का मारत आलो आहे. खूप वैतागलो आहे आता. येतोय तरी पण माझा एक भाऊ येतोय, अजून एक रोहन उमे, राहुल उमेचा भाऊ. मगाशी राहुल म्हणून एक तुम्हाला ओळख करून दिली, त्याचा भाऊ तो येतोय घ्यायला, म्हणजे टोचन मारायला येणार आहे. सो जाऊ. मग घरी गेल्यानंतर उद्या मी परत हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, कारण की आपलं काम उद्या होणार आहे. चालू केलं कारण की बोललो ही गोष्ट पण तुम्हाला शेअर करावी. मित्र येत नाही असं नाही, प्रॉब्लेममध्ये असल्यानंतर मित्र नक्कीच येतात. म्हणून असे मित्र जपून ठेवा जे तुमच्या अडचणीच्या वेळेस नक्की कामाला येतील. सो उद्या भेटू. A few moments later. तर पुन्हा एकदा मी ब्लॉग कंटिन्यू करतो आहे, कारण की त्या दिवशी थोडाफार प्रॉब्लेम झाला आणि आता आम्ही पुन्हा हा ब्लॉग चालू करतो आहे. आणि सो आता आम्ही इथून पुन्हा सनपाड्याला जातो आहे. ज्या दिवशी ते अर्धं काम राहिलेलं आता पूर्ण करतो आम्ही, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच ते अर्धं काम काय आहे. सो कंटिन्यू. आता आम्ही सानपाड्याला पोचलो आहे आणि आता आम्ही त्या दिवशी गेलो त्याच ठिकाणी परत जातो आहे बजाजच्या शोरूमला. त्यांच्याकडून गेट पास घ्यायचा आहे, जी गोष्ट आपण घ्यायला चाललो आहे त्याचा. आणि तिथून गेल्यानंतर मग आम्ही नेरूळला जाणार आहे. का हॅपी आहे का नाही ते हॅपी का नसणार, कारण मी त्या गोष्टीतून खूप काय कमवणार आहे. सो हॅपी तर असणारच आहे. तिथे गेल्यावर डायरेक्ट मी चालू करतो. आता इथून बाय बाय. हाय, आता गेट पास घेतला आहे. आता मी चाललो आहे नेरूळला. तर आपल्यासोबत आज फक्त पप्पा आहेत आणि माझा भाऊ, मला तर माहितीच आहे. आणि अजून एक येतो आहे, डायरेक्ट नेरूळलाच येणार आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. तो तिथून पुढे अजून कंटिन्यू करूच. आम्ही आलेलो आहे रिक्षामध्ये. आता आम्ही दादा पण आले आमच्यासोबत. मगाशी बोललो आमचा भाऊ येणार आहे, तर हेच ते. आणि अजून एक येणार आहे पण तो खूप लांब आहे, आर्यन. तो हे दादा आलेत, त्यांच्यासोबत आम्ही आता चाललो आहे गोडाऊनला. तर तिथं गेल्यानंतर कळेलच तुम्हाला मी काय घेतो काय नाही. आणि गेट पास वगैरे तुम्हाला तिथे सांगेल आणि लास्टला सांगेल काय काय किती किती खर्च आला काय आला.
तो आपण कंटिन्यू करू काय तर गाईज जे मी तुम्हाला बोललेलो त्यासाठी आम्ही पोचलो त्या जागेवर. तर तुम्हाला दाखवतो ती गोष्ट काय आहे काय नाही आहे. आणि पप्पा पण खुश आहेत आणि भाऊ माझी आखी फॅमिली खुश आहे मी आधी घेतो तर. आणि खूप भारी वाटतंय आलो आहे तर तिथे बघू शकता काय घेतोय मी. हे बघा ह्याच्यासाठी आलेलो मी. सगळ्या नवीन आहेत इथे. तर मी रिक्षा घ्यायला आलो आहे. न्यू रिक्षा ऑटो. तर आता ही घेणार आहे. इथून आपल्याला चॉईस करायची आहे. चॉईस करून घ्यायची आहे आणि मग आपण आपल्या इथे घेऊन जायचं. आणि याचं हूड वगैरे सगळं बांधायचं आहे. हे सगळं त्यात पॅकिंग वगैरे असतं. तर हे पॅकिंग वगैरे नंतर खुलं जाईल तो दाखवूच. तर ही नवीन रिक्षा आहे घ्यायला आलो आहे आम्ही. ह्या दादांची पण आहे. तर सोन्या कसं वाटतंय? चला मग आपण आता घेऊया. बाकी मित्रांनो आम्ही इथं सगळ्या चेक केल्या. आतमध्ये जाता येत नाही तर आम्ही ही चॉईस केली शेवटी. तुम्हाला दाखवेलच. तर घेतो आता आम्ही. घेतल्यानंतर हूड वगैरे बांधायला जाऊ आणि पुढचं तुम्हाला कळेलच. तर आपण पुढे कंटिन्यू करू. तुझा आईना वगैरे असं इथं आल्यानंतर फक्त एवढंच चेक करायचं असतं की ही कुठे डॅमेज आहे की नाही आहे. साईडून बॉडी फक्त चेकअप करायची आणि तुम्हाला जी गाडी पसंत आहे ती घ्यायची बस. फक्त आजूबाजूला टचअप आहे का नाही ते बघायचं. आणि ह्याच्यामध्ये या गाडीचं सर्व सामान आहे. आरसा वगैरे काच वगैरे सगळं हूड वगैरे सगळं. तर तुम्ही फक्त ही घेऊ शकता येऊन. आणि गेट पास म्हणजे तोच गेट पास होता. डाऊन पेमेंट वगैरे झाल्यानंतर तो इथे घेऊन यायचा गेट पास. तो इथे दाखवल्यानंतर आपल्याला हे गोडाऊन नेरूळमध्ये आहे. डी वाय पाटील स्टेडियमच्या अपोजिट साईडला येऊन ऑटो पकडली की तिथे ऑटोवाल्यांना सांगितलं की ते घेऊन येतात. बरोबर. हात होणार की नाही पूरा डैशबोर्ड आएगा. ये दरवाजा है जो साइड का ये येलो काय करायचं ये डाली ये डाली दोनों डाली इधर का है इधर का मीटर आणि मग मला बोर्ड मारल्यानंतर मीटरला यायचं. हो का फटाके मिळेल ना जल्दी मिळेल ना. धन्यवाद सर. आपण एक फोटो घेऊया अजून एक. ओके सोने वगैरे. ओके ओके धन्यवाद. तो आता मी नाही चालवणार आहे दादाच चालवणार आहे. तिथून घेऊन चाललो आम्ही. तर गेल्यानंतर आम्ही बनवल्यानंतर बघू कसा फूड आहे वगैरे. तर जाम खुश आहे मी. मस्त वाटतं आहे आणि गाडी पण खूप छान चॉईस केली.
चौघांची पण चॉईस आहे मस्त. आणि आता इथून डायरेक्ट फूड वगैरे बनवणार, मग तिथून पुढे जी कामं आहेत ती करणारच आहे. आणि ब्लॉग कधी एंड करेल ते तर सांगेल मी, आणि काय काय खर्च आला तेही सांगेन लास्टला. बाय बाय. पुढे मस्त आपली गाडी. आता आपण जातोय. आपण मस्तपैकी गाडी आपली निघालो इथून जातात. कसं वाटतंय सोन्या? एक नंबर, मस्त मस्त खुलं वातावरण. नंतर काय होईल गाडी बनवल्यावर मस्तपैकी. आता आम्ही जातोय. तरी पण रिक्स आहे तभी तो फिक्स आहे. आम्ही जातोय मस्तपैकी. समोर जाऊ. ओपन रिक्षा मस्त वाटते. तर हा मित्रांनो, आपण आता पाजीकडे आलो आहे गाडीला हे करायला. तिथे अस्तर बघतोय, तर चला बघूया. अस्तर गाडीच्या आतला हुड सगळं हे करायला. इथे आपण अस्तर बनवू शकतो रिक्षाचा. आणि इथे बघा, इथे रिक्षा वगैरे बनवतात सगळे. हे पाजीचंच आहे, हे पाजी आहेत. उद्या तुम्हाला भेटतो पाजीसोबत बनवून आणल्यावर रिक्षा. आपली रिक्षा इथं आहे आणि उद्या आपल्याला पूर्ण रेडी भेटेल करून. तर मग आपण उद्या घ्यायला येऊ. सो आम्ही आता जात आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. गेले 2 दिवस आपण इकडे तिकडे काम करत होतो रिक्षाचं. मी जे माझी इच्छा होती ते पूर्ण मी करत होतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगत होतो, मी आज तुम्हाला इकडे नेतो आहे तिकडे नेतो आहे, हे सांगतो आहे ते सांगतो आहे. पण खरं म्हणजे आज ते पूर्ण काम झालेलं आहे. आणि आज माझा मित्र पण आला आहे, निखिल. हा आला बिचारा माझ्यासाठी. इथं येऊन 2 वाजल्यापासून बसला आणि मी माझ्या ताईसोबत मंदिर वगैरे हे ते बघत होतो. तिच्या घरात एक मंदिर पाहिजे होता, तर ते मंदिरसाठी मी तिकडे फिरत होतो. तर खरंच हा निखिल, थँक्यू थांबल्याबद्दल. तर निखिल आला आहे. तिथे अजून एक आपल्यासोबत रिक्षा पण आहे, अजून एक त्यांचं पण काम चालू आहे. पण यांचं पण रिक्षाचं काम चालू आहे. आणि आपलं पण आहे की आपली रिक्षा. आपल्या रिक्षाचं काम झालं आहे, प्रॉपर काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. तर मित्रांनो, आपली थोडंसं काम बाकी आहे पण होऊन जाईल. माझं काम चालूच आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण ब्लॉग बनवले. ऑरेंज अस्तर मारलाय, ऑरेंज भगवा कलरचा अस्तर मारला आपण. खूप छान काम केलं, खूप छान. आणि हे नेरूळमध्येच आहे, तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे सांगेलच. हो, मस्त आपली ऑटो मस्त
तयार झाली रिक्षा आपली मस्त एक नंबर. त्यांची पण तयार होते आता. त्यांनी पण आज तर मस्त मारलं. आता होत आहे आणि हे ओनर आहे त्या रिक्षाचे. तर तुम्हाला पण कसं वाटतंय तुमची रिक्षा चांगली झाली? छान ना. काम असं मस्त वाटलं. पण मला पण माझे पण रिक्षा मस्त झाले. काम चांगले आहे. प्रामाणिकपणे काम. आणि आपल्याला हे म्हणजे असं एक्स्ट्रा काय लुटत नाही. आपल्याला सांगतात उलट. खूप छान मस्त वाटलं पण पाजींचं काम. आणि हा आपला मित्र. तर आपण पाजींना भेटू. तर तुम्हाला कोणाला अशी रिक्षा वगैरे घेतली तर बनवायची असेल तर नक्कीच पाजींकडे या. पाजींकडे विजिट करा. पाजी खूप चांगलं असं सजेस्ट करतात आणि खूप चांगले तुमचे पैसे पण वाचवतात. असे लुटणारं काम असं नाही इथं. खूप चांगलं करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट पण करतात एखाद्या गिरायकाला. आणि खूप चांगली मस्त अशी ऑटो बनवली आपली. खूप भारी. तर पाजी कसं वाटतं तुम्हाला? मला बरं वाटतं. आणि तुम्हाला कसं वाटतं गाडी? मला तर खूप भारी आणि खूप मजा आली. मस्त वाटतंय. आणि तुमचा ॲड्रेस सांगा जरा. ॲड्रेस आहे नेरूळ, नवी मुंबई, शिरोडे, सेक्टर 1. तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता. आणि तुम्हाला जे तुम्हाला हवं आहे, तुम्हाला जशी रिक्षा बनवायची आहे तशी तुम्ही बनवू शकता. आणि आपले काय खर्च झाला आहे काय नाही ते मी तुम्हाला लास्टला सांगेलच. तर आपण तिथून कंटिन्यू करू, घरी नेऊ. आता काच बसवायची राहिलेली तर पाजींनी काच बसवण्यासाठी इथं पाठवलं. हे एक दुकान आहे. काच बसवण्यासाठी इथं येऊ शकतात. नेरूळमध्येच आहे. मी तुम्हाला दाखवतो सरळ. इथं काच बसवायचं चालू आहे आता. इथं काच वगैरे बसवून घेतात. काच वगैरे बसवू शकता तुम्ही. समोरची काच, पाठची, ती बॅक. झालेलं आहे आपली ऑटो तयार. मस्त अशी रिक्षा बनवली. एकदम भारी झाली रिक्षा आपली. तर आता आपली रिक्षा रेडी आहे. मस्त झाले. आता आम्ही चाललो घरी. तर याला बोललो तू चालव तर नाही चालवत आहे. मला बोलते तू बस. मला आता जरा सध्या कसं नवीन नवीन आहे ना तर भीती वाटते. तरी पण घेतो. त्याला कंटिन्यू करूया आपण. तर आम्ही आता घरी चाललो आहे. आणि मला मस्त वाटतं. पिकअपला भारी आहे. एक नंबर छान वाटतं. स्टार्टिंगला जरा भीती वाटते. काय नाही पण मित्रांनो मी आता आमच्या इथे पोचलो आहे. आणि खूप भीती वाटत होती रस्त्याने चालवायला गाडी. कारण की मी पहिल्यांदा चालवत होतो. ह्या भावाला बोललो चालव पण त्यानं नाही चालवलं. बोलतो तू चालव. तर एक चांगली गोष्ट आहे. त्यानं माझी भीती मोडण्यासाठी मला दिली गाडी चालवायला. बोलत तू चालव. पहिल्यांदा चालवलीस तरी भीती मोडत. आणि आम्ही आलो आहे आता आमच्या इथे साईबाबाला. तर आता आम्ही नॉर्मल आता आज पूजा करणार आहे नॉर्मली. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजून मस्त पूजा करणार आहे. आणि आता मम्मीला बोलवलं आहे घरून. मम्मीला आणि भावाला बोललेलं आहे. आणि भाच्याला पण बोलवलं आहे. आणि ते गेलेत आता हार आणायला. हार विसरलेत ते. आणि हा बघा माझा फोटो वगैरे मारतोय समोरून मी ब्लॉग बनवतो तर. हां. आणि भावानं खरंच खूप मस्त भाव आहे. खरंच मस्त मस्त वाटलं. हां पण भावानं असं स्वतःची गाडी समजली त्याला पण मस्त वाटतं. आणि सगळ्यांनी आपलीच गाडी समजून राहिली पाहिजे. आणि माझे फ्रेंड आहे. माझे नुसते फ्रेंड नाही तर माझे भाऊ आहे. आणि माझी आई पण आले पूजा करणारा नॉर्मल. आणि तर आई कसं वाटतं तुला गाडी कशी वाटतं? हां छान आहे. छान बनवली कशी? छान मस्त.
तर माझी आई खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप सपोर्ट करते. आणि आता पूजा करणार आहे आम्ही, कारण की आता पण पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण ज्या दिवशी आपल्या इकडे आणतो तर आपण पूजा करणं हे भागच आहे. मग ह्यासाठी आम्ही साईबाबाला घेऊन आलो आमची गाडी. तर साईबाबाच्या इथे आम्ही आता हार वगैरे पूजन वगैरे करून मग आम्ही गाडीला हार घालणार आणि मग आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण मस्तपैकी सजवणार आहे गाडीला. मी तुम्हाला लास्टला सांगेलच की गाडीला काय काय खर्च आला काय काय नाही ते. तर मित्रांनो, भाऊ पण आलाय हार घेऊन. तर आणि हा भाचा मस्त वगैरे आलाय. आम्ही कसं वाटतंय तुला गाडी कशी वाटते? भारी. आणि मस्त. तो गाडीसाठी आपल्या आला इकडे. म्हणलं मी पण येतो मामा. आमचे सेट बघा. आणि सोन्या तुम्ही बघतायत पहिलं बसून त्याला सोबत 3 दिवस कंटिन्यू आम्ही ब्लॉग करतो कंटिन्यू. आणि आता एंडिंग व्हायला आलं आहे शेवटी. मोरया. मोरया. चांग बले. तर हा मित्रांनो ब्लॉग एंडिंग करायचं राहूनच गेलेलं. तर मी आता ब्लॉग एंडिंग करतोय. आणि माझे तुम्ही बघितलेलेच आहे काय घ्यायची इच्छा होते आणि काय नाही. तर जी इच्छा होती ते घेतलेलंच आहे. आणि त्यातच आपले 2 ते 3 दिवस गेलेत. आणि काल हूड पण बांधायला गेलेलो गाडीचा. तर हूड जरा लेट झाला आणि तिथून आम्ही निघलो. आणि घरी येऊन मी ब्लॉग एंडिंग करायचंच विसरून गेलो. तर मी आता एंडिंग करतो आहे ब्लॉग. आणि रिक्षाला घेण्यासाठी जो खर्च आला तो म्हणजे हूडसाठी आला खर्च टोटल 7,000 रुपये. पण तो कंपनीचा हूड बसवलेला आहे मी, कारण की सध्या आपल्याकडे पैसे नाही आहेत तेवढे. म्हणून हळूहळू करेलच त्यामध्ये पण बदल. आणि गाडी आपण डाऊन पेमेंट पण करू शकतो. आणि ज्यांची जशी परिस्थिती आहे तसे करतात. मी कमीच डाऊन पेमेंट केलं आहे. आणि इथून पुढे मी करतच राहीन ब्लॉग. तर ह्या ब्लॉगला मला खूप सारं प्रेम द्या. आणि हो, एक गोष्ट राहून गेली, मी हूड बांधताना व्हिडिओ नाही केला, कारण की गाडी आपल्याला तिथेच ठेवावी लागली. कारण खूप टाईम झालेला. गाडी घेतल्याने आम्ही तिथे घेऊन गेलो आणि ते बोलले की आता नका, कारण की घाईमध्ये हूड खूप म्हणजे ढिल्ला बांधला जातो. तर मग ते बोलले की आम्हाला उद्या बांधा. म्हणून आम्ही बोललो ठीक आहे, मग गाडी घेऊन जाऊ की ठेवू. ते बोलले ठेवा, मी खूप चांगला बांधून देतो. आणि खरंच त्यांनी खूप चांगलं काम केलं. जरा थोडंफार तर होतंच.
सो खूप चांगलं केलं आणि तरी पण तुम्हाला मी त्यांची इथे आय डी वगैरे आणि नंबर पण टाकेलच त्यांचा. सो तुम्हाला कोणाला रिक्षा फूड बनवायची असेल तर नेरूळला जावा आणि नेरूळला जाऊन त्यांच्या इथे तुम्ही फूड बनवू शकता. खूप भारी भारी काम करतात. सो ब्लॉग एंडिंग करतो आहे. जर तुम्ही कुणी नवीन असाल ब्लॉगसाठी तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आपल्या चॅनलला जाऊन तो व्लॉग बघा आणि खूप सारं प्रेम द्या, जेणेकरून मी अजून व्लॉग बनवेन, कंटिन्यू करेन आणि नक्कीच करेल आता. सो लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय.